तर मित्रांनो, कर्नाटक राज्यातील जगप्रसिद्ध अशा बादामीच्या लेण्यांविषयी तुम्हाला माहिती असेलच, परंतु त्याच ठिकाणी 6व्या ते 7व्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाची राजधानी राहिलेला जगप्रसिद्ध असा बादामीचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? नाही ना? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय इतिहासाच्या अशा एका पाऊलखुणेपाशी, जिथे आल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या हॉलिवूड सिनेमाच्या सेटवर किंवा दुसऱ्या जगातच आलात। तर मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण किल्ल्याच्या वरच्या भागामधून अगस्त्य तलाव आणि अगस्त्य तलावाच्या काठावरती असलेली भूतनाथ मंदिरं पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। तसं पाहायला गेलं तर बादामीचा हा किल्ला मुख्यत्वे 2 मोठ्या डोंगरावरती वसलेला आहे। किल्ला चढायला सुरुवात केली की सुरुवातीच्या काही पायऱ्या लागतात आणि समोर भव्य असे प्रवेशद्वार आपले स्वागत करते। तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटेत तुम्हाला खूप सारी माकडं पाहायला मिळतील। ही माकडं दगडांवर उड्या मारताना बघायला मजा येते, पण सावधान, तुमच्याकडे जर खाण्याचे पॅकेट्स किंवा पाण्याची बॉटल असतील तर ती त्यांच्यापासून लपवून ठेवा, कारण हे माकडं ह्या पाण्याच्या बॉटल आणि खाण्याचे पॅकेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात। किल्ल्याच्या काही पायऱ्या चढून जसे जसे आपण थोडे पुढे जातो तर समोर दिसणारे 2 विशालकाय लाल पाषाणाचे दगड आणि त्यामधून जाणारी अरुंद वाटेतून आपल्याला प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, या जागेवरून जात असताना हे नजारा पाहून आपल्याला असे वाटते की आपण एखाद्या जुन्या हॉलिवूड मूवीच्या सेटवरती आलो की काय। तर इथली दृश्य पाहून मित्रांनो, खरंच खूप थरारक अनुभव आल्याशिवाय राहत नाही। ह्या ठिकाणची ही जागा फोटोग्राफी आणि सिनेमॅटिक शॉट्ससाठी खूपच बेस्ट आहे। या 2 विशालकाय लाल पाषाणाच्या दगडामधील वाट सर करून थोडे पुढे आलो तर आपण पोहोचतो किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये। इथे आपल्याला किल्ल्याचे काही पडलेले अवशेष पाहायला मिळतात, पण मित्रांनो, इथलं मुख्य आकर्षण म्हणजे हे समोर दिसणारे मालेघाटी शिवालय आहे। तर या शिवालयाला मालेघाटी असे नाव का पडले असे विचारले असता येथील लोकल लोक सांगतात की हे मंदिर एका फूल विकणाऱ्या महिलेला समर्पित असल्यामुळे याला मालेघाटी असे नाव पडले आहे। चालुक्य काळातील ही वास्तुकला बघून आजही आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, किल्ल्याची ही सफर करत असताना इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा साधारण चढाईचा आहे, परंतु किल्ल्याची खरी चढाई या ठिकाणापासून सुरू होते, कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठमोठे दगड फोडून या ठिकाणाहून अरुंद अशा वाटा बनवल्या आहेत। या अरुंद वाटांमधून शत्रूंचे सैन्य, हत्ती, घोडे यांना अडथळे निर्माण व्हावात यासाठी या वाटांना अरुंद ठेवण्यात आले आहे। मित्रांनो, या अरुंद वाटेमधून थोडे पुढे आलो तर आपल्याला ही 3 धान्याची कोठारं पाहायला मिळतात। यातील 2 धान्याची कोठारं सध्या सुस्थितीत आहेत, परंतु एकाची थोडी पडझड झालेली आहे। या ठिकाणाहून थोडे पुढे गेलो तर आपण पोहोचतो किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागामध्ये। किल्ल्याच्या या वरच्या भागामध्ये आपल्याला समोर भव्य असे भगवान विष्णू यांना समर्पित असलेले मंदिर पाहायला मिळते। मित्रांनो, हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग असल्यामुळे या ठिकाणावरून खाली पाहिले तर अगस्त्य तलावाचे निळेशार पाणी आणि अगस्त्य तलावाच्या काठावर असलेली भूतनाथ मंदिरं पाहून आपल्या ट्रेकचा पूर्ण थकवा नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, बादामीचा हा पूर्ण किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला किमान 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, आणि तुम्ही जर वर येत असाल तर वरती पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, त्यामुळे सोबत येताना एक पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा। तर कसा वाटला हा बादामी फोर्टचा ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ट्रॅव्हलर सँडीला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।